आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. Come on, Sumit. Clap for the great Revati aunty. Come on, clap. दीदी, काय वेळेपणा लावलाय हा? थांबव हे. नॉनसेन्स. Nonsense? Nonsense नाही रेवती आंटी. You know, proven trick आहे ही. यामुळे सगळं खरं बोलतात. Oh, I'm so sorry. तुम्हाला माहित नसेल ना? आपण तुमच्यावर ट्राय करूया. खरं बोलायचं हा? रुद्र पैठणकर या ग्रुप मधून बाहेर पडेल का? रुद्रला इमोशनल सपोर्ट हवा असेल तर तो माझ्याकडे येईल का? आणि काय? हा, प्रोजेक्टच्या जागी मॉल तयार होईल का? रुद्रचं माझ्याशी लग्न होईल का? बोला ना रेवती आंटी. कम ऑन, टेल मी. बोला. ओ, दिस अगरबत्ती डझंट वर्क. वेट, वन मोर ट्राय. सुमित, यू टेल मी. रुद्र या प्रकरणामुळे कोलॅप्स होईल का? टेल मी. हे बघ पू डार्लिंग, असं नाहीये. सुमित पण खरं बोलत नाही. आता ही अगरबत्ती तर खरं बोलायला लावते ना? सुमित आणि रेवती आंटीचा प्लॅन पूर्णपणे फसणार आहे. सी, इट वर्क्स. मी खरं बोलतीये. म्हणजे अगरबत्ती वर्क होतीये. फक्त तुम्हाला खरं माहिती पाहिजे, जसं मला माहितीये. दीदी, मला आणि अजून कोणाला खरं माहितीये? सुमित, यू टेल मी, कोणाला खरं माहितीये? बेबी ऐक ना माझं. विश्वप्पा, त्याला खरं माहिती. आणि त्याच्यावर अगरबत्तीचा इफेक्ट झाला तर आपण डेड. स्टॉप दिस नॉनसेन्स. यू नो, ट्रेंडिंगला पोहोचलाय हॅशटॅग खरं बोल विश्वप्पा. तरी तुम्ही शांतच. तो विश्वप्पा खरं बोलला ना तर वाट लागेल आपली. माझ्यापेक्षा जास्त तुमची. पैठणकर ग्रुप मधून कायमचं हकलून देतील तुम्हाला. बघा आता काय करायचं ते. रेवती आंटी, विश्वप्पा जर खरंच नाही, असं नाही झालं पाहिजे. अप्पा, अप्पा, तुम्ही द पिक्चर चेरू सारखे फेमस झालात. सगळेच तुम्हाला ओळखायला लागले. काय? हे बघा, मी दुकानात गेलो होतो. त्यांनी मला चॉकलेट सोबत अगरबत्ती फ्री दिली. त्यांनीच तर नाही, सगळ्यांनी दिली. अम्मा, सगळीकडे आप्पांचं नाव घेता. मोबाईलवर पण बघितलं मी. बघा, हे बघा किती अगरबत्त्या जमल्या. बावळट, चुप बस. लोक काय कमी त्रास देतात? तू अगरबत्त्या घेऊन आला,
चुप बस. अय्यो अय्यो बास. त्याच्यावर हात उचलायचं काही काम नाही. बाप आहे का हैवान? सगळी घाणं तुम्ही केली, त्याला का बरं रागवता? मी म्हणते काय चुकीचं बोलला तो? खरं तेच बोलला ना? तू तुझं तोंड बंद कर. मला बोलायचं काम नाही. बायको म्हणून आतापर्यंत सगळीकडे साथ दिली, पण आता आई म्हणून साथ देणार. वाटलं होतं 4 पैसे मिळतील म्हणून हे सगळं केलं, पण ती मेड म्हणत होती तेच बरोबर. माझ्या चिनूवर वाईट संस्कार होत आहेत. त्याला त्याच्या बापाची लाज वाटेल असं काही करू नका. विश्वप्पा खरं बोल. गौरी, काय करतोय आपण? आजचा शेवटचा दिवस आहे. कुठल्याही परिस्थितीत रुद्र निर्दोष आहे आपल्याला सिद्ध करायला हवं, नाही तर उद्या सगळं संपणार आहे. रोहित, थांब जरा. तू इतकं नको टेन्शन घेऊ. टेन्शन नको घेऊ. रुद्र, तुला कामावरून काढून टाकायच्या गोष्टी माझ्या कानावर पडतात. त्यात ही न्यूज आणि घडत काहीच नाहीये. मग कसा शांत राहू मी? अरे हे आता काही नाही. मी आत्ताच्या आत्ता त्या विश्वप्पाकडे जातो. बघू कसा खरं नाही बोलत नाही. रोहित, मी कोणाचंच काही ऐकणार नाही. तो का तुझ्या पाठी लागलाय? काय हवंय त्याला? याचा शोध मी घेणारच आता. रोहित, अरे ऐक. गौरीजी, विश्वप्पा बोलतो बाबा. खरं तुम्ही विचारालं ते सांगतो. झालं? डोकं फिरलंय का तुझं? डोकं तर तेव्हाच फिरलं. खरं बोलणार आहेस तू? नाही साहेब, ते आपलं बायकोची भांडण की हो. तुझी लफडी ठेव तुझ्याकडे. हे पैसे घे आणि इथून गायब. परत इथे दिसायचं नाही. साहेब, माफ करा. चुकलो आम्ही तुम्हाला फसवलं. पण हे सगळं थांबवा. माझ्या पोरावर वाईट संस्कार होत आहेत आणि मला त्याला त्याच्या बापासारखा बनवायचा नाही. खोट खूप झालं. आज माझा नवरा खरं बोलणार. आज विश्वप्पा खरं बोलणार.
विश्वप्पा, चिन्नू, अयो विश्वप्पा, यांना उगावा. काय झालं? कुठे आहेत ते? अयो मला पण तेच कळत नाही की घरात कोणीच कसं नाही. कुठे गेले असतील? अयो आता मला कसं माहिती? मी मगाशी गेले तर घरात होतं की. अण्णा, विश्वप्पाला पाहिलं का? नाही नाही अक्का, आम्ही नाही बघितलं. चिन्नू कुठे गेला? ते नाही ठाऊक, आम्हाला कोणी आलं नाही आमच्याकडे इथं. यो काही कळलं? असे कसे गेले ते? खरंच ते खरं बोलणार होते ना? तुम्ही कुठं बोलत नाही आहात ना? अयो फोटो कशाला बोले ना? मला पण कळत नाही कुठं गेले असतील ते. थांबा, अय्यो वाटलंच. पुष्पाजी, कळेल कळेल, थांब. अय्यो पळून गेला की हो. काय? आणि चिन्नूला पण घेऊन गेला बघा. पळून गेले? गौरीजी, आता काय करायचं? आपल्याला त्यांना शोधायला हवं. विश्वप्पाने खरं काय ते सगळ्यांसमोर सांगायला हवं. रुद्र सरांकडे आज शेवटचा दिवस आहे स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा. विश्वप्पा सापडलेच नाहीत तर आज शेवटचा दिवस आहे आणि आज जर त्या विश्वप्पांनी त्याचं स्टेटमेंट बदललं नाही तर मग रुद्र पैठणकर दोषी आहे हे सिद्ध होईल. मला नाही वाटत तो विश्वप्पा येईल. का नाही येणार? अजून वेळ गेलेली नाहीये. मिस्टर पैठणकर, रुद्र हा तुमचा पुतण्या असला तरी आपण फार काळ त्याला फेवर नाही करू शकत. आणि हो, यू हॅव टू कीप युअर फॅमिली अँड प्रोफेशनल लाईफ अवे फ्रॉम इच अदर. नाही जमणार त्यांना. रुद्रच्या जागेवर मी असतो तर मग जमलं असतं. पण रुद्र त्यांचा लाडका आहे ना, ते फेवर करणारच. फेवर काय त्यात? रुद्र निर्दोषच आहे आणि अजूनही सिद्ध झालेलं नाही. पण इथे सगळ्यांच्या मनात तेच आहे. रेवती आंटी, हे सगळं ना मनातल्या पुराव्यांवर नाही चालत. तुमचा लाडका निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी ठोस पुराव्यांची गरज आहे. आणि सध्या तरी ते दूर दूर पर्यंत नाही येत. कसं आहे, विश्वप्पाने खरं काय ते आधीच सांगितलं. मग तो आता इथे कशाला येईल? राजन सर, आजही रुद्रची इथे उपस्थित राहण्याची वेळ टळून गेली आणि हाती काही पुरावा नसल्यामुळे कदाचित तो येणारही नाही. पण बाकीच्यांचा खोळंबा नको.
वी शुड बिगिन विथ हिज टर्मिनेशन प्रोसेस. बरोबर आहे ना. विश्वप्पा आला ना रुद्र, अजून किती वाट बघणार? 1 तास हवाय. मला आणखी 1 तास हवाय. त्याच्या आतच सत्य काय ते तुमच्या समोर येईल. विश्वप्पा इथे येणार आहे. तो तुम्हाला सगळ्यांना खरं काय ते सांगेल. वा, म्हणजे आणखी 1 तास वाया घालवायचा आम्ही. अरे तू जर म्हणतोय की विश्वप्पा येईल तर देऊया ना त्याला तासभर वेळ. काय प्रॉब्लेम आहे? आपण 1 तास थांबूया. हो, ऍक्च्युली मलाही तसंच वाटतंय की वेळ द्यायला काय हरकत आहे ना. वा, तुम्हाला वाटतंय म्हणजे विषय संपला. ठीक आहे, थांबूया अजून 1 तास. पण 1च तास ना, 2 तास नको ना. थांबूया. अजून किती टाइम आहे तिला? फोन लागत नाहीये. फोन लागत नाहीये की तू लावत नाहीये? माझ्याशी चालाकी नाही पाहिजे, नाही तर याचा गेम इथंच वाजवील. अम्मा, अप्पा, अप्पा. सांग बापाला आम्हाला लगेच बोलवायचं इथं. जायला मला वेळेत लांब नाही सोडला ना तर साहेब मला इथंच सोलून काढीन. माझं थोबड बघत काय बसलाय? कर फोन, नाहीतर तुम्हाला दोघांना इथंच गार करीन. बंदूक माग घ्या, मी लावतो फोन. कसं आणि कुठे शोधायचं त्यांना? तुम्हाला काय वाटतं, कुठे गेले असतील ते? अय्यो, त्याची लपण्याची जागा ठाऊक असते मला. चला मी दाखवत. एक मिनिट. ठीक आहे म्हणतो, आपण पॅनिक होऊन शोधण्यापेक्षा त्यांना आधी फोन करून बघू ना. हो, माझ्या लक्षातच नाही आलं. अय्यो, माझ्या पण लगेच फोन लावते. अय्यो, नवऱ्याचा फोन आला की. बघा काय म्हणतोय. हॅलो, तू कुठं गेलेला असं तिर? आणि चिन्नू कुठं आहे? जेव्हा खरं बोलायची वेळ आली तेव्हा लपून बसलास. चिन्नूला फोन दे बरं आधी. आधी ऐक, चिन्नू माझ्या बरोबरच आहे. तू लवकरात लवकर इकडे निघून ये बघ. अरे कुठं येऊ? तू इथं येऊन खरं सांगणार होतास ना? अगं येड, मी तुझ्याशी बोलतो हेच लय मोठं. तू लवकर निघून ये बरं. जास्त प्रश्न विचारू नको. आपल्याकडे वेळ नाही, आपल्याला पळून जायचंय. पळून? हा, पळून. हे बघ, मी तुला पत्ता पाठवतो, त्याच्यावर लवकरात लवकर निघून ये. हा, उशिरा करू नको, लवकर ये. ठेवतो. काय झालं? सांगा ना, काय झालं? माझी बायको येते, आम्हाला सोडायला ना. 20 मिनिटात ती मला इथं पाहिजे. ती जर नाही आली ना तर तुम्ही या जगात नसाल. मी आलोच, आणि पळालं तर खबरदार. मी शार्प शूटर आहे, लक्षात ठेवा.
विश्वा, अय्यो तू मला फसवते आणि मी पळून येणार नाही आधीच सांगते. हो तू आली नाही तर ते मारतील आम्हाला. तू ये आणि वाचव आम्हाला. अम्मा बंदूक. लवकर ये, ठेवतो फोन. अय्यो चिन्नू, काय म्हणाला तुमचा नवरा? अय्यो ते पळून नाही गेले, त्यांना पळवून नेलंय. त्यांचा जीव धोक्यात असती. गौरीताई त्यांना वाचवा, त्यांचा जीव धोक्यात असती. कुठे यायचं काही सांगितलंय का त्यांनी? ते पत्ता पाठवतो म्हणले, तुम्ही बघा. बघू.